राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यातही नववर्षाची सुरुवात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात झाली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। पुण्यामध्ये देखील नववर्षाचा उत्साह दिसून येतोय। पुण्यामधील रस्त्यावरती आज शोभायात्रा निघत आहेत। आता मी पुण्यातील सारसबागेजवळ आहे आणि इथे देखील राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीनं एक शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत महिला असतील पुरुष असतील सगळेजण या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। वेगवेगळी वेशभूषा घेऊन मग तो मराठमोळा संस्कृतला वासुदेव असेल किंवा वारकरी असतील अशा वेगवेगळ्या वेशभूषा घेऊन लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण या रथयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि त्या पाठोपाठ आपण बघू शकता की काही महिला आहेत ज्या पारंपरिक वेशभूषा करून या रथयात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। आणि त्याचबरोबर श्रीभूण हत्येविरोधातील जे असे संदेश आहेत ते देखील इथे देताना दिसत आहेत आपल्याला। आणि बघू शकता की मुली असतील महिला असतील अशा प्रकारे प्रबोधन करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना देताना दिसत आहेत। त्याच पाठोपाठ राष्ट्रीय कला अकादमी आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं काढण्यात आलेल्या या शोभायात्रेमध्ये राम आणि सीता यांचा एक असा रथ इथे सजवण्यात आलेला आहे। आणि अशा प्रकारे चित्ररथ असतील किंवा पारंपरिक वेशभूषा केलेले महिला आणि पुरुष असतील लहान मुलं असतील असे सगळेच पुणेकर जे आहेत ते आज शोभायात्रेमध्ये सहभागी होत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी या शोभायात्रा निघत आहेत आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।